एक किलो सोन्याच्या खंडणीसाठी बाप-लेकाचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना फौजदार चौंडी पोलिसांनी अटक केली आहे. महेश गजेंद्र शिंगाडे राहणार मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर, उमेश अंकुश बनकर, शंकर उर्फ दादा, अनिल माशाळकर दोघे राहणार इटकळ तालुका तुळजापूर अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. तर त्यांनी गणेश धर्माधिकारी व त्यांचा मुलगा समर्थ धर्माधिकारी याचे अपहरण केले होते. नागेश यांच्या पत्नी काळाम्मा उर्फ स्नेहा धर्माधिकारी वय 50 राहणार प्लॉट नंबर 2 दुसरा मजला हरिप्रसाद अपार्टमेंट शुक्रवार पेठ सोलापूर यांनी अपहरणाची फिर्याद दिली होती. त्यावरून फौजदार चौंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 21 सप्टेंबर रोजी संशयितांनी नागेश व त्यांचा मुलगा समर्थ यांचे अपहरण करून शहापूर येथील शेतामध्ये नेले. तेथे त्यांना जबर मारहाण केली. त्यांनी 1 किलो सोन्याची खंडणी मागून त्यासाठी त्यांना पंढरपूर, माळशिरस, फलटणी भागातील डोंगराळ व माळरानातील भागात नेऊन त्यांच्याकडील कारमध्ये डांबून ठेवले. खंडणीची पूर्तता होत नसल्याने 23 सप्टेंबर 2024 रोजी फिर्यादी यांचे पती व मुलास सोडून देऊन मोबाईल बंद करून ते पसार झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे, हवालदार प्रवीण चुंगे, पोलीस अंमलदार कृष्णा बडोरे, दत्ता कोळवले, विनोद भटकर, नितीन जाधव यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान संशयिताचा शोध घेताना पोलिसांकडे कोणतीही उपयुक्त माहिती नव्हती. अपहरणानंतर फिर्यादी काळाम्मा उर्फ स्नेहा यांना एक अनोळखी मोबाईलवरून कॉल आला होता. त्या मोबाईल कॉलच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध लावला. संशयितांचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी सतत कौशल्यपूर्ण तपास केला. ते हडपसर येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी शनिवारी पहाटे 6च्या सुमारास माळवाडी परिसरातून तिघांनाही अटक केली होती.